वेलकम टू माय चॅनल ॲडव्होकेट DSP। आज मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या विषयावर माहिती सांगणार आहे। जर आपल्याला काही कारणास्तव व्याजाने पैसे घ्यायची गरज पडली तर आपण व्याजाने पैसे घेतो। पण काय होतं माहिती आहे का, व्याजाने पैसे घेत असताना आपण जेव्हा एखाद्याकडून व्याजाने पैसे घेतो ते 10 रुपये 20 रुपये टक्क्यांनी सांगतात आणि आपली वेळ अशी असते की आपल्याला ते यस म्हणावं लागतं, कारण पैसे पाहिजे असतात। मग त्या बदल्यात ते आपल्याकडून चेक घेतात आणि कोरे चेक असतात, त्याच्यावर कुठलीही रक्कम टाकलेली नसते, डेट टाकलेली नसते। आणि मग अडचण असतो, आपण 10-20 रुपये टक्क्यांनी उचललेले पैसे काय करतो, वर्ष 2 वर्ष महिन्याला व्याज देतो आणि हे सगळं देण्यात आपल्याला मुद्दलाला हातच लागत नाही। आणि मग ते वेळेला काय म्हणतात, नाही नाही, या 2 आणि 3 महिन्यामध्ये तुम्हाला मुद्दलही द्यावं लागेल। आणि जर आपण तशा वेळेस नाही द्यायला नकार दिला किंवा आपण देऊ शकत नाही असं जर सांगितलं किंवा असं बोललो की बाबा आम्ही एवढं व्याज दिले आता नाही देऊ शकत, तर ते काय करतात, आपल्यावर ते चेक बाउन्स करून आपल्यावर 138 नुसार गुन्हा दाखल करतात। तर अशी जर वेळ कधी तुमच्यावर आली तर त्यातून डिफेन्स आपण स्वतःचा कसा करायचा आणि खरं वास्तव स्वरूप कसं न्यायालयासमोर आणायचं, यासाठी नक्कीच मला कॉल करा।